सर सर शांत आणि चित्तप्रज्ञ झालात, बोला. लग्न साधन म्हणून एक गणिती सर थोडा थोडा माईक आहे तो वर हॅलो, घ्या. काय ना? नीट पूर्ण चेहरा दिसेल, तुमचा फॅन दिसतोय मला. हा हा. चेहरा दिसू दे, चेहरा दिसू दे. आता अजून जरा खाली घ्या, अजून घ्या. नाही, पंखा दिसतोय, पंखा. तुम्ही नाही दिसत आहे. तुम्हाला पण तुम्ही दिसणार ना कसे दिसताय ते, कॅमेऱ्यात बघा ना तुम्ही. हा, आता बरोबर दिसता. ह्याच अँगल मध्ये ठेवा, ह्याच अँगल मध्ये ठेवा. हा, परत नाही, मगाशी बरोबर होतं, आता परत चेहरा एवढूसा दिसतोय. नाही, मगाशी कसं दाखवलात तसं पाहिजे. जर हा, आता करेक्ट आहे. ह्याच पोझिशन मध्ये आला पाहिजे. काहीतरी पाठीमागे स्टँड वगैरे ठेवा आणि त्याला तो उभा करा त्या अँगल मध्ये. मोबाईल फॅन आता दिसतोय, दिसतंय? तुम्ही दिसतच नाही मला. नाही, तुमचा पंखा फास्ट चाललाय तो दिसतोय. हा, आता करेक्ट आहे. येस, आता असे असा बघ. 2 मिनिटासाठी करेक्ट दिसलात, परत झालं गायब. सर फोन खालून क्रॉस करा असा, फोनवर असेल तर, म्हणजे तो तुमचा सरळ फॅन चेहरा दिसतोय दिसेल. मला, फॅन दिसतोय सर. हा, वर करा, अजून वर करा, वर करा, अजून वर करा. अजून नाही काही. हा, ह्या हे करेक्ट पोझिशन आहे सर. म्हणजे ह्याच्यात तुम्ही पूर्ण दिसता. काय आहे मग, चेहरा नुसता दिसला नाही तर बघायला पण मजा येत नाही ना. रेकॉर्डिंग कोण शिकवते हे व्यवस्थित दिसले तर आपल्याला लाईव्ह फील येतो ना. आता हा, स्टार्ट करा, स्टार्ट करा. मिसेसला हा. सांगा काहीतरी नीट करायला तिकडे असं. झाले आता ना बरोबर? हा, ठीक आहे. आता काय मी तिथे नाहीये येऊ शकत तुमचा कॅमेरा नीट करायला, त्याच्यामुळे सगळं स्वाहा म्हणायचं आता. बोला. तर हा, बोला. लग्नस्थान हे कुंडलीचं प्रथम स्थान असतं. तर सुरुवातीला आपल्याला लग्न साधन असं गणिताने करायला लागतं. त्यासाठी पंचांग पाहायला लागतं. पण आपण काढलेलं जे लग्न असेल, म्हणजे पहिल्या स्थानात जी राशी मांडायची ती बरोबर आहे की नाही, त्याचं एक ढोबळ गणित आहे. सूर्य ज्या राशीत असतो तर ते लग्न सूर्योदयाला असतं. सूर्योदय समजा 6ला होत असेल असं आपण सोयीसाठी धरू, तर 6 वाजता सूर्योदय झाला तर त्या 2 तासामध्ये सूर्य ज्या राशीत असेल ते लग्न असेल. म्हणजे आता मेष राशीत सूर्य आहे, तर 6 वाजता सूर्य मेष राशीत असल्यामुळे 6 ते 8 म्हणजे पहिले 2 तास, म्हणजे दोन तासांनी सरासरी लग्न बदलतं. 2 तास असतं, ते कमी जास्त पण असतं गणितानी. तर मग आता 4:15 वाजले असतील तर 4 पर्यंत, म्हणजे 6 ते 8, नंतर 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 2, 2 ते 4, म्हणजे आता कन्या लग्न असायला पाहिजे. लग्न म्हणजे त्यावेळी विशिष्ट वेळी, म्हणजे जन्मवेळी पूर्व क्षितिजावर जी रास उदित असते त्याला लग्न असं म्हणतात. म्हणजे ते प्रथम असते. म्हणजे आताची कुंडली मांडायची झाली तर प्रथम स्थानात कन्या लग्न येईल. तर या प्रत्येक राशीचे जे स्वामी आहेत ते भावेश होतात. प्रत्येक लग्नाला, म्हणजे याप्रमाणे प्रत्येक लग्न हे बदलत असतं. तर त्या वेळच्या कुंडल्या जशा येतील तशी प्रथम स्थानातली राशी बदलेल. मेष ते मीन अशी लग्न असतात. तर मेष हे मंगळाचं लग्न आलं, कारण मेषचा स्वामी मंगळ आहे, मेष आणि वृश्चिक याचा. त्याच्यामुळे त्या प्रत्येक लग्नाला जे स्वामी येतील ते लग्नेश म्हणून कार्यरत असतील. लग्नेश म्हणून प्रथम स्थानाचा स्वामी म्हणून त्या ग्रहाचं महत्व हे विशेष असतं. तर लग्नावरून सर्वसाधारणपणे
माणसाचं स्वरूप, व्यक्तिमत्व, त्याचं दिसणं किंवा काही प्रमाणात स्वभाव हा दर्शविला जातो. मेष लग्न असेल तर ते मंगळाचं लग्न असल्यामुळे व्यक्ती ही थोडी तापट असते किंवा कामामध्ये किंवा स्वतःच्या कार्यात ती अग्रेसर असते. याप्रमाणे प्रत्येक लग्नाचे स्वामी बदलतात. आता इथेच हे झालं पहिल्या स्थानाचं. तर पहिल्या स्थानामध्ये जी राशी येईल त्याच्यानंतर 5व्या मध्ये जी येईल आणि 9व्या मध्ये येईल. तर 1, 5, 9 हे धर्मत्रिकोण आहे राशींप्रमाणे आणि स्थानांप्रमाणे सुद्धा, कारण तिथे त्या राशी येणार. मेष 5व्या पंचम स्थानात सिंह राशी येईल आणि भाग्यस्थानात धनु ही राशी येईल. त्याच्यामुळे 1, 5, 9 हा एक त्रिकोण झाला, तो धर्म त्रिकोण झाला. म्हणजे का, तर ती अग्नितत्वाच्या राशी ह्या एका त्रिकोणामध्ये आला. म्हणजे त्यांचे जे गुणधर्म आहेत म्हणजे त्यांचा धर्म त्रिकोण हा प्रबल झाला. तसंच म्हणजे याप्रमाणेच त्या राशी येणार. जर वृषभ लग्न आलं तर 2, 6, 10 अशा राशी येतील. म्हणजे ते पृथ्वी तत्व तिथे येईल. त्याच्यानंतर वायू तत्व 3, 7, 11 मिथुन, तूळ आणि कुंभ या राशी येतील. वायू तत्व आणि त्याच्यानंतर शेवटचं हे जल तत्व. म्हणजे 4, 8, 12 4 ही कर्क राशी. म्हणजे चंद्राचं लग्न आलं असेल तर पंचम स्थानात वृश्चिक राशी येईल आणि भाग्यस्थानात मीन राशी येईल. त्यामुळे मोक्ष त्रिकोण प्रबळ होईल. म्हणजे हे आता राशींपुरतं मी हे सांगतो, कारण हे कॉम्बिनेशन स्थान, राशी, ग्रह, त्याचं भावेशत्व आणि त्या भावेशाला मिळालेलं स्थान याच्यावरून हा फलादेश प्रत्येक वेळी बदलणार आहे. कारण फलादेशाची मूळ व्याख्या अशी आहे की ग्रहाला स्थानानुसार, राशीनुसार, नक्षत्रानुसार, नवमांशानुसार आणि योगानुसार हा फल देण्यासाठी त्याचं कार्यक्षेत्र, त्याचे गुणधर्म हे निश्चित होतात. तर त्याच्यासाठी मेष लग्न असेल तर सिंह राशी, सिंह आणि धनु. तर लग्नेश हा जो आहे तो मंगळाच्या राशीचा, म्हणजे मेष लग्नाला मंगळ हा लग्नेश होतो. मग लग्नेश कुठल्या राशीमध्ये गेलेला आहे, त्यामुळे आपल्याला प्रथम स्थान बघायचंय. प्रथम स्थानात कोणती रास आहे. प्रथम स्थानात जी रास असेल त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीची प्रकृती, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तीचं कार्यक्षेत्र या गोष्टी दिसून येतात. तिथे वृषभ रास आली तर तिथे शुक्र हा लग्नेश होतो. मिथुन रास आली तर बुध हा लग्नेश होतो. कर्क रास आली तर तिथे चंद्र लग्नेश होतो. लग्नेश म्हणजे प्रथम स्थानाचा स्वामी. सिंह रास आली तर सूर्य हा लग्नेश होतो. कन्या रास आली तर बुध लग्नेश होतो. तूळ रास आली तर शुक्र लग्नेश होतो. वृश्चिक रास आली तर मंगळ लग्नेश होतो.
होतो. धनुरास आली तर गुरु लग्नेश होतो. काय चाललंय आपलं सगळं? हॅलो. हा जरा भाग्यश्री भिसे यांचा माईक म्यूट करा ना, त्याच्यात खूप आवाज येतो. भाग्यश्री भिसे तुम्ही जरा चालू आहे. माईक आहे ना तो म्यूट करा, म्हणजे तुमचा घरातला आवाज कोणाला येणार नाही. हा फक्त माईक म्यूट करा, कॅमेरा राहू दे चालू. येस. हा बोला सर, बोला. धनुरास प्रथम स्थानात धनुरास असेल तेव्हा गुरु हा लग्नेश होतो. नंतर मकर रास जर प्रथम स्थानात आली म्हणजे लग्न जर मकर असेल तर शनी हा लग्नेश होतो. कुंभ लग्न असेल प्रथम स्थानात कुंभही रास आली तर शनी लग्नेश होतो आणि मीन रास आली तर परत गुरु लग्नेश होतो. तर लग्न स्थानावरून जशी राशी समजते त्यानुसार बाकीच्या स्थानात कोणत्या राशी येतील हे पण लक्षात येतं. तर 1, 5, 9 याच्यावर तो त्रिकोण म्हणजे या ज्या राशी असतात आणि हे जे ग्रह असल्यामुळे ते एकत्रितरित्या त्यांचं फळ फळ त्यांचं संकलित होतं. त्याच्यामुळे जे सामान्य असतं इथे हे स्थान सामान्य झालं, स्थानांचं सामान्य. त्याच्यामुळे जर जी रास लग्नात असेल त्यानुसार तो त्यांचा त्रिकोण हा बलवत्तर होतो आणि त्यानुसार फळ देण्यास समर्थ होतो. तर हे असताना प्रथम स्थान जेवढं बलवान असेल, आता बलवान असेल म्हणजे मगाशी मी जी फलदेशाची व्याख्या सांगितली तसं त्या लग्नामध्ये लग्न स्थानात कोणती राशी आहे, लग्न स्थानाचा स्वामी प्रथम स्थानाचा स्वामी कोणत्या आहे, नंतर प्रथम स्थानात कोणकोणते ग्रह आहेत, ते कोणत्या स्थानांचे स्वामी आहेत, प्रथम स्थानावर कोणत्या पापग्रहांची दृष्टी आहे. दृष्टी हे पाहताना सर्व ग्रहांना सर्वसाधारणपणे 7वी दृष्टी असते. मंगळाला फक्त 4थी आणि 8वी ही विशेष दृष्टी असते आणि शनीला 3री आणि 10वी, तसंच गुरुला 5वी आणि 9वी या दृष्ट्या विशेष असतात. त्यामुळे लग्नावर शुभग्रहाची दृष्टी आहे की पापग्रहांची दृष्टी आहे हे पाहावं लागतं. प्रथम स्थान हे कोणत्याही पापग्रहांच्या दृष्टीत नाही. अशी स्थिती असेल तर त्या प्रथम स्थानाची शुभ फळ मिळण्याची शक्यता ही जास्त असते. तसेच प्रथम स्थानात जे ग्रह आहेत त्यांचा सुद्धा इतर कोणत्या पापग्रहांशी किंवा शत्रुग्रहांशी योग आलेला नाही. असे योग जे आहेत ते युती योग, नंतर नवपंचम योग, त्रिरेकादश योग, समसप्तक योग, द्विर्द्वादश योग असे हे अंशात्मक योगांचे प्रकार आहेत. युती योग म्हणजे 2 ग्रह एका स्थानात एका राशीत येणं आणि ते एका अंशात येणं हा पुढचा भाग आहे. नवपंचम म्हणजे एकमेकापासून 5वे आणि 9वे. द्विर्द्वादश म्हणजे मूळ ग्रहापासून दुसरा ग्रह व्ययस्थानी असणं, 12व्या स्थानी असणं आणि त्या ग्रहापासून हा मूळ ग्रह द्वितीय स्थानी येतो. त्रिरेकादश म्हणजे लाभयोग. तर हे हा शुभयोग आहे. म्हणजे मूळ ग्रहापासून दुसरा ग्रह 3ऱ्या स्थानी आणि त्या ग्रहापासून
मूळ ग्रह लाभस्थानी अशी स्थिती असेल तर तो लाभयोग होतो. षडाष्टक योग म्हणजे एक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून म्हणजे मूळ ग्रहापासून दुसरा ग्रह 6वा आणि त्या ग्रहापासून मूळ ग्रह 8वा. समसप्तक म्हणजे समोरासमोर पहिल्या ग्रहापासून दुसरा ग्रह 7वा असतो म्हणजे त्यांची एकमेकांवर दृष्टी असते. तर असे हे सगळे योग आहेत. तर त्या प्रथम स्थानावर कोणत्याही ग्रहाची पापग्रहांची दृष्टी असून उपयोग नाही. तसंच त्या ग्रहांचे जे योग आहेत ते शुभयोग झाले पाहिजे. आणि शक्यतो प्रत्येक लग्नाला म्हणजे लग्नाचा जो विचार केला जातो, प्रथम स्थानाचा विचार केला जातो, तेव्हा शुभग्रह ठरवण्यासाठी किंवा पुढे राजयोग ठरवण्यासाठी शुभ फलदायी ग्रह कसा ठरवायचा तर केंद्र कोणांचे केंद्रस्थान म्हणजे 1, 4, 7 आणि 10 ही केंद्रस्थाने आणि कोण स्थान म्हणजे 5 आणि 9 तर यांचे जे अधिपती असतात ते शुभ फल देतात. हे सर्वसाधारण विधान आहे. हा नियम आहे तसा. त्याच्यामुळे केंद्र कोणांचे अधिपती कुठे पडलेले आहे. लग्नाला प्रथम स्थानाला मात्र केंद्रस्थान पण जसा लग्नस्थान आहे तसंच ते त्रिकोण स्थान पण आहे. त्यामुळे ह्या ग्रहांचे होणारे एकमेकांशी योग याच्यावरून प्रथम स्थानाची शुभफल देण्याची जी योग्यता आहे ती शुभयोग झाले तर ती बलवत्तर होते. पापग्रहांचे योग आणि दृष्टी या गोष्टी झाल्या तर ती बलवत्ता शुभ फल देण्याची त्याची बलवत्ता कमी होते. तर मेष लग्न असेल तर मंगळ हा जो ग्रह आहे तो कार्यामध्ये अग्रेसर असतो किंवा मेष लग्नाच्या व्यक्तीमध्ये कोणतेही कार्य करण्यामध्ये खूप पुढे जाण्याची तयारी असते. आपलं ध्येय गाठण्यासाठी होतील तसे प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा असते आणि त्याप्रमाणे ते कार्यरत असतात. इथे जर वृषभ लग्न आलं तर वृषभ हे शुक्राचं लग्न आहे. त्यामुळे अशा लोकांशी मिळून जुळवून आणि त्यांचा एकंदर लोकसंग्रह हा जास्त असतो. तिथे मिथुन हे जर बुधाचं लग्न आलं तर बुध हा लग्नेश होतो. त्याच्यामुळे बौद्धिक कार्यामध्ये ते जास्त हिरिरीने भाग घेतात आणि बौद्धिक कार्यात यश संपादतात. त्यानंतर कर्क हे लग्न असेल तर चंद्राचं लग्न आहे. ते थोडं ती व्यक्ती थोडी प्रकृतीने जरा कमी बलवान असते आणि हे पण इतर ग्रहांवर ते अवलंबून असतं. पण तर तिथे चंद्र लग्नेश झाल्यामुळे त्यांच्या कार्याची जी भूमिका असते ही भावनात्मक असते. संवेदनशील अशा व्यक्ती असतात जर चंद्र लग्नेश असेल तर. कारण त्यांच्या कर्तृत्वाची सुरुवात ही भावनात्मक रीतीने सुरू होत असते. त्यानंतर सिंह लग्न असेल तर रवी हा लग्नेश होतो. प्रथम स्थानी सिंह रास आली तर लग्नेश रवी होतो.
तर रवी या हा ग्रह लग्नेश असल्यामुळे अशी व्यक्ती ही प्रकृतीने आणि विचाराने कणखर असते. त्यानंतर परत कन्या लग्न, प्रथम स्थानात कन्या लग्न असेल, कन्या राशी असेल तर लग्नेश बुध होतो. तो बौद्धिक कार्यात त्याचं वर्चस्व असतं, बौद्धिक क्षेत्रामध्ये नावलौकिक संपादन करू शकतो. त्यानंतर तूळ रास, प्रथम स्थानी तूळ रास आली तर सर्वसाधारणपणे म्हणजे त्या लग्नाचा स्वामी लग्नेश शुक्र होतो. अशा व्यक्ती सुद्धा शुक्र लग्नी असल्यामुळे जर लग्नेश लग्नी असेल, शुक्र लग्नी असेल तर अशा व्यक्ती दिसण्यास खूप सुंदर असतात. तसेच लग्नेश शुक्र असेल तर अशा व्यक्तींचं सौंदर्य विषयक किंवा संगीत विषयक अशा काही विशिष्ट क्षेत्रात त्यांची प्रगती ही जास्त होते. त्यानंतर वृश्चिक लग्न, वृश्चिक लग्न म्हटलं तर प्रथम स्थानी वृश्चिक रास येते, त्यामुळे लग्नेश मंगळ येतो. लग्नेश मंगळ असल्यामुळे अशा व्यक्ती धडाडीच्या कर्तबगार अशा असतात. ऐकताय ना मॅडम? सगळं हॅलो. सुरेख बोलताय तुम्ही आणि आम्ही सगळे रसग्रहण करीत आहोत. खूप मेहनत घेतली तुम्ही या वर्कशॉप साठी, दिसतेय ती मला. नाही, एकही पॉइंट ठेवणार नाही, अगदी स्टेप बाय स्टेप चाललंय. तू झाली, आता वृश्चिक आहे आणि ती माझी रास आहे, त्यामुळे माझे कान टवकारलेत मी. बोला. माझं लग्न आहे, वृश्चिक लग्न आहे. माझी रास आहे. अच्छा अच्छा. तर हा बोला. हे पण एक सामान्य झालं, म्हणजे ह्या असं तुम्हाला दिसणारच. जे जॉईन झाले असतील त्यांच्या तुम्ही ग्रहस्थिती काढून बघा. हा आपल्या अभ्यासापेक्षा वेगळा विषय होईल तो. हो, म्हणजे वेगळा आमच्या विषय प्रगत होतो. हा तो पण वेगळा छान विषय होतंय होतो. आणि इतकं सुरेख बघा तुम्ही धर्म त्रिकोण, अर्थ त्रिकोण, मोक्ष त्रिकोण, काम त्रिकोण सांगितलात. प्रत्येक राशी परत्वे महत्व सांगितलं, दृष्ट्या सांगितल्यात. म्हणजे एवढं नॉलेज, म्हणजे जे आहेत त्यांना ते भरपूर नॉलेज मिळालेलं आहे. आता जे नाही आले ते त्यांचं बॅड. थँक्यू. पण ह्याच्यात मी आज कोणतीही तयारी केलेली नव्हती. मी एक्सटेम्परली पण ते बोलतो. आपोआप उत्स्फूर्तपणे सुचतंय तुम्हाला. म्हणजे ते ग्रह करून आता घेतायत तुमच्याकडून. ग्रह अंतस्फूर्तीद्वारे करून म्हणजे घेतो. ग्रह करून घेतायत. येस त्यांना पण येस. वाटतं ना आमची माहिती मिळावी या पुढच्या पिढीला. हो की हो. नाही? ग्रहच हेल्प करत असतात, आपण माध्यम असतो. हा. तर वृश्चिक राशीचा गुणधर्म म्हणजे मेष रास आणि वृश्चिक रास या दोन्ही मंगळाच्या असल्या तर वृश्चिक राशीमध्ये थोडा रिटॅलिएटरी थोडा भाव असतो. म्हणजे अशा व्यक्तीवर कधी कुणी अपमान केला किंवा काही झालं तर ही व्यक्ती त्या जन्मात त्याचं सूड घेते. म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणून सांगितलं. म्हणजे कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे सूड घेते. सूड घेईलच असं नाही, पण त्याच्या मनात तो विषय राहतो. पण ही वृश्चिक हे प्रतीक जे आहे ते विंचूच प्रतीक मानलं जातं. वृश्चिक तर वृश्चिक पण कर्तबगारीच्या दृष्टीने किंवा ते ज्या क्षेत्रात असतील तिथे ते धडाडीनं आपलं कार्य पार पाडतात. त्यानंतर धनुरास, धनु ही गुरुची रास आहे. आता पुन्हा तिथे धनु जर लग्नात आली म्हणजे लग्न धनु झालं तर तिथे आणि गुरुची रास आली, गुरुची धनुरास गुरुची. हा, धनुची गुरु रास आणि पंचमात सोना मीन रास येईल आणि हो, पुन्हा सिंह रास ही भाग्यात येईल. म्हणजे पुन्हा करेक्ट, तेच गणित आलं. म्हणजे हे असतं बरोबर. सामान्य कसं मिसळून राहतं असं. यापेक्षा काही वेगळं करायला गेलात तर म्हणजे जे लोक आता आज येऊ शकले नाही ते आपल्यापेक्षा काही वेगळं करायला गेले असा खरंय भाग खरंय. आपण आणि तो योग सामान्य त्यांना नव्हता, ज्ञान ग्रहण करण्याचा योग नव्हता. म्हणजे ते
तो जो भारतीय ज्योतिषशास्त्रात भारतीय पदार्थ विज्ञानाचा नियम आहे, सामान्य हे वृद्धिकर होतं. सामान्य जे असतं, सामान्य गुण असले की त्या व्यक्ती समाजात किंवा एकंदर समूहामध्ये मिसळून राहतात आणि जे विशेष होतात त्यापेक्षा काही वेगळं काही करायचं म्हणतात, त्या त्या समूहाच्या प्रारब्धाला किंवा त्या समूहाच्या कार्याला त्या हानिकारक होऊ शकतात, असा तो भाग आहे. म्हणजे असा तो ते काय सिद्धांत आहे माहितीये, आहे. वेगळं करायचं, हटके करायचं असतं काही लोकांच्या मनात ना, त्यांचा हा, हर्षल प्रभावी असतो. हा. त्या कालच लोकांवर मी टीका असते हर्षलचं ना की लेक्चर दिलं हा- सगळ्यांना. हो, हा जो सिद्धांत आहे ना, सामान्य वृद्धिकर आणि विशेष हानिकारक असं का होतं, तर हा नियम खूप खूप महत्वाचा आहे. हा प्रगतच्या वेळी आपल्याला उपयोगाला येईल. तर धनुरास लग्नात आल्यानंतर लग्नेश गुरु होतो. तर गुरुचं क्षेत्र हे धार्मिक, आध्यात्मिक, शिक्षकी पेशा अशा प्रकारचं त्यांचं कार्य असतं. परंतु पुन्हा तो गुरु जो लग्नेश आहे तो कोणत्या स्थानात जातो, पुन्हा तो कोणत्या ग्रहाबरोबर योग करतोय, दृष्टी त्याच्यावर कोणत्या ग्रहाची आहे, तो कोणत्या ग्रहावर दृष्टी टाकतोय, अशा सगळ्या कॉम्बिनेशन्सवर पुन्हा पुढचा भाग ठरत असतो. तर हे पत्रिकेत तुम्हाला कॉम्बिनेशन खूप बघायला मिळतील पुढे. पण आता आपण शिकताना लग्नेश गुरु आहे, तर तो गुरु आहे म्हणजे साधारणपणे तो धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रात तो असू शकतो आणि तो स्वतः समाजाला मार्गदर्शक होईल अशा प्रकारचे कार्य करतो. त्यानंतर मकर रास, लग्नामध्ये मकर रास आली तर शनीची रास आहे. पण पृथ्वी पृथ्वी तत्वाची आहे तत्वाची, रास. हा, पृथ्वी तत्वाची रास आहे. त्यामुळे पंचमात पृथ्वी तत्वच येईल ना, असं बघायला हवं. बरोबर. वृषभ, हा. म्हणजे लग्नात जे तत्व येतं तेच ते म्हणजे मोक्ष त्रिकोण, अर्थ त्रिकोण, काम हा, त्रिकोण, हे जे सगळे त्रिकोण दिलेले आहेत ना, त्या त्रिकोणामध्ये त्याच राशी फिरतात, त्या 5 मध्ये त्याच जाणं, त्याच त्याच येणार येणार. राशी. कारण काय म्हणजे बदलून, हा, बदलून येणार. 12 राशी आहेत सुद्धा, ना, मग 3 चौक 12, मग 4 हो, त्रिकोण आहेत, मग तेच त्रिकोण फिरत आहे. राहणार. हे कायम कन्सेप्ट डोक्यात ठेवायचा. आणि हो, दृष्ट्या बघायच्या. दृष्ट्या दृष्टी प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असतेच, पण त्याच्या असते. व्यतिरिक्त सरांनीच सांगितलेले मुद्दे मी रिपीट करते, जे कोणी नंतर आले असतील त्यांच्यासाठी. गुरु जो ग्रह आहे त्याला 5, 7, 9 म्हणजे 7 आला आणि 5 आणि 9 एक्स्ट्रा. शुक्राला फक्त एक्स्ट्रा. 7वी दृष्टी आहे. राहूला 4 दृष्ट्या आहेत, 5, 7, 9 आणि 11. केतूला 1 दृष्टी आहे, चंद्राला 1 दृष्टी आहे, रवीला 1 दृष्टी आहे. याने एकच आहे दृष्टी. मंगळाला मात्र 3 दृष्ट्या आहेत, 4, 7 आणि 8. आणि शनीला 3 दृष्ट्या आहेत, 3, 7 आणि 10. मग शनी ज्या ग्रहात, हे बघा, समजा लग्नामध्ये कोणतीही रास येईल, समजा मकर किंवा कुंभ आली तर त्याचा राशी स्वामी शनी आला. ओके, मग तो कुठे पडलाय ते बघायचं, तो लग्नेश झाला. आणि त्याच्या दृष्ट्या कोणत्या कोणत्या स्थानावर पडल्या ते मार्क करायला शिका. पेन्सिलीने त्याच्या दृष्ट्या सरळ पेन्सिलीने मार्क करायच्या, लाईन आखून. 3, 7, 3, 7 आणि 10. मग तिथून मोजायची, जिथे शनी असेल तिथून ती 3 घरं मोजायची, ते घर पकडून. शनी ज्या स्थानात आहे ते पहिलं घर, त्याच्या पुढे तिथून पुढे 3रं घर, तिथून पुढे 7वं घर आणि तिथून पुढे 10वं घर. मग त्याला सर्कल करायचं. ह्या राशींवर शनीची दृष्टी पडलेली आहे. मग शनी ज्या ग्रहात, ज्या स्थानात असतो त्यापेक्षा त्याची दृष्टी जास्त भयंकर असते, हे डोक्यात ठेवायचं. आणि बरोबर. त्याप्रमाणे पत्रिकेचं विश्लेषण करायचं असतं. बरोबर ना सर? हो, येस, येस मॅडम. आता तसंच. त्याच्यानंतर हा, कुंभरास. बोला बोला. हा, बोला. हा, कुंभरास म्हणजे वायू तत्व. तर कुंभरास लग्नामध्ये जर असेल तर पुन्हा शनी हा लग्नेश होतो. तो ग्रह शनी म्हणजे लग्नेश कोणत्या स्थानात पडला आहे, तो कोणत्या स्थानावर दृष्टी टाकतो, त्या शनीवर अन्य कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, तसेच शनीने कोणत्या ग्रहांशी योग केलेले आहे, या सगळ्या गोष्टीवर त्याचं
त्याची बलवत्ता ठरते. नवमोशात बळ कसं मिळालंय, तर हे बघत असताना लग्नेश जर शनी असेल तर सर्वसाधारणपणे अशा व्यक्तीचं जे कार्य असतं हे सखोल विचारांती होत असतं. एखाद्या विषयाची चिकित्सा करणं हा त्या व्यक्तीचा स्थायी भाव असू शकतो. परंतु हे ह्या कॉम्बिनेशनवर अवलंबून आहे. ती व्यक्ती किती तसं विच्छेदन करण्यामध्ये तग धरेल हे त्या इतर योगांशी त्याचं कॉम्बिनेशन कसं असेल त्याच्यावर असतं. पण लग्नात शनी लग्नात कुंभरास असेल आणि त्याचे स्वामी म्हणजे तो शनी हा लग्नेश झाला, तर हा लग्नेश कोणत्या स्थानात गेला आहे हे पहिल्यांदा बघावं लागेल. त्यानंतर त्या लग्नेशावर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे, लग्नेश कोणत्या ग्रहांवर कोणत्या स्थानावर दृष्टी टाकत आहे, आणि लग्नेशाशी होणारे इतर शुभ व अशुभ ग्रहांचे योग यावर त्या ग्रहाची बलवत्ता ठरत असते. त्यानंतर शेवटी मीन रास, प्रथम स्थानात मीन रास आल्यानंतर त्याचा स्वामी, त्या राशीचा स्वामी गुरु, हा गुरु हा लग्नेश होतो. म्हणजे पुन्हा तिथे जलतत्व, कारण प्रथम स्थानी मीन रास आली, पंचमात कर्क येईल आणि भाग्यात वृश्चिक रास जाईल. तर याप्रमाणे तिथे गुरु हा लग्नेश झालेला आहे. आता हा लग्नेश पंचमात आहे की नवमात आहे की दशमात आहे, असा कोणत्या स्थानात पडलेला आहे. त्यानंतर एकंदर पत्रिकेत जलतत्व प्रबळ झालंय किंवा नाही. पण जलतत्व असेल तर तिथे पुन्हा शुक्रासारखंच लोकसंग्रहाला ते कारणीभूत असतं. आणि अशी व्यक्ती समाजाला किंवा एखाद्या समूहाला मार्गदर्शक ठरू शकते. याप्रमाणे ही 12 आपण लग्न पाहिली. 12 लग्नांचे स्वामी जे आहेत ते लग्नेश होतात. त्यांच्या स्थानानुसार, राशीनुसार, त्यांच्या नक्षत्रानुसार, त्यांच्याशी योग करणाऱ्या आणि दृष्टी टाकणाऱ्या ग्रहांनुसार ते शुभ किंवा अशुभ असे फलदायी होतात. आणि ह्याची आपल्याला जे शुभ अशुभ ठरवण्यामध्ये पुढे लघु पराशरीचा अभ्यास आहे, त्यावेळी याचा जास्त उपयोग होईल. अजून काही मी तयारी विशेष केली. खूप छान, एकदम सुरेख तयारी केलेली आहे सर. आणि खरंच मला असं वाटतं सगळ्यांना समाधान झालं असेल. प्रत्येकाने कॅमेरा ओपन ठेवून आपापला एक्सपिरियन्स सांगा बरं. कॅमेरा ओपन ठेवून जे काय तुम्ही श्रवण केलं तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तो मला ऐकायला आवडेल. म्हणजे आम्ही हे जे उपक्रम करतो ते कारणी लागतात की नाही समजेल ना. बोला. मॅडम एकदम छान झाला आजचा उपक्रम. खूप सुरेख, म्हणजे ते खूप ज्ञानी आहेत ते. त्यांनी त्यांच्याकडे सगळ्या ज्ञान म्हणजे ज्ञानाचा धबधबा आहे आमचे आटले सर. म्हणजे त्यांना याच वर्षी पीएचडी, त्यांच्याकडे सगळ्या डिग्री आहेत. ग्रँड मास्टरची आहे, रेकी ग्रँड मास्टर. त्यांना म्हटलं तुमच्या एवढ्या डिग्री आहेत मग तुम्ही पीएचडी का नाही करत. ते म्हणाले मी तो विचारच केला नाही. म्हटलं नाही, तुम्हाला गरज आहे, तुम्ही पीएचडी करा, प्रबंध मला द्या, मी तुम्हाला पीएचडी देते. आणि मी त्यांच्या घरी गेली होती, त्यांचा प्रबंध तपासला, त्यांची तोंडी परीक्षा घेतली आणि त्यांना पीएचडी दिली. ते सिनियर सिटीजन आहेत. त्यामुळे मी स्वतः रिक्षाने गेली इथून बोरिवलीवरून डोंबिवली पर्यंत. माझा खर्च केला 600 रुपये जायला आणि 600 यायला त्यांच्या तोंडी परीक्षेसाठी. का तर ते वयाने सिनियर आहेत, त्यांना त्रास नको, आपण जाऊया. आणि खरंच मला असं वाटतं योग्य माणसाला पीएचडी मिळालेली आहे, कारण ते कॅलिबर आहे तुमच्यात सर. तुम्हाला मी सांगितलं तुम्ही लग्नेश बोलायचं तर तेवढंच नाही, तुम्ही आउट ऑफ वे जाऊन सगळ्यांना एक्सप्लेन केलं. बघा, सगळ्यांना दृष्ट्या कळल्या, सगळ्यांना योग कळल्या, सगळ्यांना युत्या कळल्या. कोणाचं तरी माईक हे कोणतरी बोलतोय, आवाज येतोय.
कॅमेरा ओपन ठेवा आणि मला एकेकाने बोला, नीट मला डीपली सांगा. पण त्याच्या आधी मी परत एकदा सांगते, सरांनी एक युती सांगितली, युती योग. तर एका घरामध्ये दोन किंवा 3 असतात. म्हणजे आपण काय म्हणतो त्यांची युती झाली. तर तसं नाही म्हणायचं. आधी त्यांच्या डिग्र्या बघायच्या. त्यांची डिग्री 2 किंवा 3 घरांच्या एकमेकांपासून 5 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी असेल तरच ती युती असते. समजा एखाद्या ग्रहाची 23 डिग्री आहे आणि एखादा ग्रह 2 डिग्रीवर आहे. मग ते एका घरात दिसतात, पण त्यांची युती आहे का? तर नाही. ते एकमेकांना काही फलदायी नाही. ते वेगवेगळ्या स्थानामध्ये असल्यावर जे फळ देणार तसंच देणार आहे. त्यामुळे ग्रहांची डिग्री बघायला शिका. ग्रहांच्या दृष्ट्या बघायला शिका. आणि जेव्हा एखाद्याची पत्रिका आपण उघडतो, तेव्हा पहिले त्याचा मंगळ, शनी, राहू, केतू शोधा कुठे आहेत. आणि त्यांच्या दृष्ट्या कोणत्या कोणत्या स्थानावर पडल्या ते बघा. ज्या ज्या स्थानावर यांच्या दृष्ट्या आहेत पापग्रहांच्या, त्या स्थानाला काही ना काही त्रास असतोच. हे कायम डोक्यात ठेवा. हा कन्सेप्ट क्लिअर करा. फक्त मिथुन रास म्हणजे मिथुन राशीचं पण आद्रा नक्षत्र, स्वाती नक्षत्र तुळ रास आणि शतभिषा नक्षत्र कुंभ रास ही राहूची नक्षत्र आहेत. तर ही नक्षत्र असणाऱ्या व्यक्तींना तो राहू चांगली शुभ फळ देतो, कारण ती त्याच्याच नक्षत्रात आहेत. हे पण डोक्यात ठेवा. आणि ग्रह नुसते कोणत्या राशीत आहेत त्याच्यावरून फलादेश न करता तुम्ही जर ऍस्ट्रोसेटची कुंडली उघडलीत तर ते कोणत्या नक्षत्रात पडलेत ते लिहायला शिका. साईडला बाजूला पत्रिका काढल्यावर बाजूला ग्रहांची डिग्री आहे बघा. ऍस्ट्रोसेट ऍपवर सगळं असतं. बघून नुसतं उतरवलं तरी पण ते आपलं काय होतं, ते रिव्हिजन होते आणि ते ग्रह आपल्याला नीट समजतात. आपण नुसते वाचून फलादेश करतो आणि ते ग्रह लिहून फलादेश करतो. याच्यात जमीन आणि आसमान याचा फरक असतो. आणि नंतर पण कधी तो जातक आला तुमच्याकडे 2 महिन्यांनी 2 वर्षांनी, तर वहीत त्या व्यक्तीचं नाव आणि पत्रिका तुम्ही लिहिलेली असलीत ना, तर तुम्हाला रिकॉल होतं. म्हणजे ते तुमच्यासाठी पण चांगलं आहे, कारण तो जातक तुमचा आहे. त्याला 4 वर्षांनी प्रॉब्लेम आला तरी तुमच्याकडेच तो येणार आहे. हो की नाही? त्यामुळे वही करा. वहीमध्ये ज्यांची ज्यांची तुम्ही करता. आणि वहीचा एक फायदा, आता आनंद आटले सरांची वही होती, त्यामुळे त्यांना पीएचडी मिळवायला सोपं झालं. त्यांना सांगितलं ते वहीतलेच झेरॉक्स मारा आणि मला अपलोड करा. खूप फायदा आहे सर. हो की नाही सर? हो हो त्यांनी तर Yes. रमल प्रमाणे पण कुंडल्या सोडवल्या येतात. त्यांना रमल विद्या पण येते. ऑलराऊंडर आहेत ते. त्यांच्याकडून तुम्ही रमल विद्या शिका आपल्या सरांकडून. सर ते मधुसूदन काणेकरांचं पुस्तक आहे ना, ज्यांना शिकायचं हो असेल ना त्यांना पीडीएफ पाठवू आपण. हो रमल चालेल विद्या. चालेल. आणि त्या कोष्टकामध्ये जर तुम्हाला रमल विद्या ज्यांना शिकायची इच्छा आहे ना, त्यासाठी रमल सोंगट्यांची काही गरज नाही. मधुसूदन नाही ते जे आहे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तकाच्या तुम्ही झेरॉक्स मारल्यात ना, त्या कोष्टकाप्रमाणे तुम्ही फलादेश करू शकता. ही एक वेगळी विद्या आहे. जशी आपण हो. द्यूत माहिती होतं द्यूत, दूध हो. कौरव पांडवांच्या ह्याच्यात द्यूत खेळत, तशा प्रकारे त्या सोंगट्यांचं आहे. तर सोंगट्याऐवजी कोष्टक आहे आणि प्रश्न नंबर विचारला जातो आणि त्याच्यावरून फलादेश करता येतो. म्हणजे ज्योतिषशास्त्रासंबंधीच, पण ग्रह असे वेगळ्या प्रकारे येते. तर हे नक्की हो. शिका. काय तुम्ही नवीन नवीन शिका. हेच अनंत आटले सर ऑलराऊंडर आहेत आपले. ते रमल विद्या शिकवतील सगळ्यांना. हो की नाही सर? हो मॅडम काय नक्की. काहीतरी काय आहे म्हणजे ज्यांना शिकायचं आहे ना, त्यावेळेला आपण काहीतरी फी ठरवू. त्यांना मग ते पीडीएफ पाठवू आपण. कारण काय हो आहे, हो कोणतीही विद्या अशी विनामूल्य शिकण्यात आनंद नाही मिळत. ज्यावेळेला आपण गुरुदक्षिणा देतो ना, त्यावेळेला आपल्याला पण फील येतो. आणि कोणतंही ज्ञान हे विनामूल्य घेतलं तर ते फलित नाही होत त्याचं. काहीतरी मोबदला द्यावा. असं आमच्या मी रेकी ग्रँड मास्टर आहे, सर पण ग्रँड मास्टर आहेत. रेकी जरी कोणाला द्यायची असली ना, तरी काहीतरी घ्यावं. अशीच नाही द्यायची. मग ती कवडीमोल होते विद्या. असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युत्या बघा. आता सरांनी सांगितलं की नाही, षडाष्टक योग, नवपंचम योग. म्हणजे एक ग्रह दुसऱ्या घरापासून 6व्या स्थानात, दुसरा ग्रह पहिल्या स्थानापासून 8व्या स्थानात, त्याला म्हणतात षडाष्टक योग किंवा नवपंचम योग. म्हणजे एक ग्रह दुसऱ्या घरापासून 5व्या स्थानात, दुसरा ग्रह पहिल्या ग्रहाशी 9व्या स्थानात. नवपंचम योग हा नेहमी शुभच असतो, तर षडाष्टक हा नेहमी अशुभ योग आहे. द्विद्वादर्शक योग म्हणजे एका स्थानात ग्रह असतो, दुसऱ्या स्थानात, त्याच्या पुढच्या स्थानात दुसरा ग्रह, मग ते त्यांच्यामध्ये एकमेकांशी होतो, तो द्विद्वादर्शक योग.
हा सुद्धा एवढा शुभयोग नाही. त्रिरेखादर्शक योग. त्रिरेखादर्शक योग म्हणजे एका स्थानात एक ग्रह, एक घर सोडून त्याच्या पुढच्या स्थानात एक घर, म्हणजे एकमेकांच्या लाभयोगात असतात. म्हणजे एक ग्रह दुसऱ्यापासून तृतीयात असतो आणि दुसरा ग्रह पहिल्यापासून 11व्या स्थानात असतो, म्हणजे लाभयोग. इव्हन आपण जेव्हा एखाद्या जातकाची कुंडली बघतो तेव्हा सुद्धा तुम्ही लाभयोग फक्त 11वं स्थान बघायचं नाही, तर ती कुंडली फिरवून बघायचं एकमेकांच्या लाभात कधी ग्रह पडतायत. त्या स्थानाचा प्रश्न आहे त्याप्रमाणे ती कुंडली जर तुम्ही फिरवलीत, लग्नी ते स्थान मांडलं, तर तुम्हाला कळतं. आता एखाद्याचं समजा आजारपणाचा प्रश्न आहे, मग अष्टम स्थान हे आपण म्हणतो मृत्यूचं स्थान आहे, किंवा षष्ठ स्थान म्हणतो आजाराचं आहे, व्ययस्थान म्हणजे काय तर हॉस्पिटलायझेशनचं स्थान आहे. पण ही 6-8-12 झाली, पण त्याच्या व्यतिरिक्त अष्टमाचं अष्टम स्थान काय आहे, षष्ठाचं षष्ठ स्थान काय आहे, व्ययाचं व्यय स्थान काय आहे. व्ययाचं व्यय म्हणजे 11वं स्थान येणार, आणि 11वं स्थान म्हणजे लाभ जरी असला तरी तो मार्केश आहे, होय की नाही. सप्तम स्थान, सप्तम स्थानाला पण मार्केश म्हणतो. का म्हणतो मार्केश? पूर्वी ऍक्च्युली म्हणजे राजे राजवाडे होते त्यावेळी स्त्रियांवरून युद्ध होत आणि पैशावरून युद्ध होत. राजे हल्ला करत एखाद्या राणीला पळवायला किंवा राजकुमारीला पळवायला, म्हणजे ती मारक खरं, म्हणून ती मारक स्थानं झाली. आताच्या प्रमाणे आपण त्याला खरं मारक म्हणायला नकोय, पण आपण म्हणतो आता ते ऋषी मुनींनी लिहिलंय म्हणून म्हणतो. आता ऋषी मुनी होते त्यावेळी राजे राजवाडे पण होते, होय की नाही. पण आपण आता कृष्णमूर्ती पद्धत सुद्धा एक चांगली विकसित झालेली पद्धत आहे. आपल्याला एखाद्याची कुंडलीच माहिती नाहीये, त्याचं जन्मवेळच माहिती नाही, आणि त्याने तो प्रश्न घेऊन आला तर काय कराल. तर ज्या वेळेला तो प्रश्न विचारतो, फोनवर जरी विचारतो, त्या वेळेची कुंडली तुम्ही ऍस्ट्रोसेज वरून काढायची आणि त्याच्यावरून तुम्ही निदान सांगायचं. प्रश्न जो आहे ना तो कळकळीने विचारला असेल ना, तर त्याप्रमाणे ते लग्न येतं आणि तेच लग्न त्या जातकाचं असतं. हा कोइन्सिडन्स नाहीये, हे ब्रह्मांडाची कमाल आहे. बऱ्याच वेळा माझ्याकडे काही प्रश्न येतात आणि नंतर मग मी ज्या उत्तरं दिल्यानंतर मला कळतं की अरे मिथुन लग्न होतं आणि त्यांचं पण खरंच मिथुन लग्न आहे. वृश्चिक रास आहे तर इथे वृश्चिक लग्न आलं. म्हणजे असं कनेक्टिव्हिटी ग्रहांची होते. कृष्णमूर्ती हे साऊथ इंडियन होते, त्यांनी हे शास्त्र विकसित केलं. त्याचा पण एक चार्ट आहे, कधीतरी आपण कृष्णमूर्तीचं घेऊ. ते पण सर बोलतील, मी बोलीन, दोघं बोललो तर अधिक ज्ञान मिळेल आणि त्याच्यातूनच पुढे काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं म्हणूया. आणि तुम्हाला कसं वाटलं आमचे लेक्चर ते आम्हाला जरा सगळ्यांनी एकेकाने माईक ओपन ठेवा आणि बोला, म्हणजे आम्ही युट्यूबला टाकू तेव्हा युट्यूबवर पण तुमच्या प्रतिक्रिया लोक ऐकतीलच, नाही का. बोला. नमस्कार ताई आणि आठवले सर. फक्त प्रथम भावाबद्दलच मार्गदर्शन होणार आहे असं माहित होतं, परंतु सरांनी भरपूर विश्लेषण केलं आणि प्रत्येक लग्नाचं त्यांनी फार छान पद्धतीने विश्लेषण केलं, त्याच्यामुळे एक नवीनच माहिती मिळाली. सो थँक्यू सो खरंच आहे. मच. हॅट्स ऑफ सर, हॅट्स ऑफ टू यू सर. व्हेरी गुड. हा, कांचन धेरंगी ताई तुम्ही बोला. रोज जो हा उपक्रम चालू केलेला आहे तो खरंच चांगला आहे. म्हणजे सगळ्याची रिव्हिजन होते आहे. आपण जो शिकलो आहोत त्या सगळ्याचीच. म्हणजे व्हेरी गुड. धानेकर सर तुम्ही बोला. नाही आधी तुम्ही, तुझं व्हायचंय काय बोल बोल बोल, तिला आधी पूर्ण बोलू दे. झालं माझं तेव्हा चांगलंच आहे. म्हणजे हा म्हणजे चांगलं सुरुवात झालेली आहे आपल्या ह्या कार्यशाळेची. आणि रिव्हिजन होतं नाही का. आता तू शास्त्री revision शिकली त्याला किती वर्ष झाली देव जाणे, पण आता हे रिव्हिजन होत आहे की नाही तुझं. होते त्याची. आणि मी टिप्स देते कशी पत्रिकेची उकल करायची, ऍडव्हान्स टिप पण देते तुम्हाला. म्हणजे तुमचा पण गुरु चांगला शुभ आला असेल, शुभ योगात आहे तुमचे, म्हणूनच तुम्ही कनेक्ट होतात ना आम्हाला. सरांकडे पण भरपूर नॉलेज आहे, माझ्याकडे पण भरपूर नॉलेज आहे, आणि ते आम्ही कशातलं वाचून नाही डायरेक्ट देतोय सगळ्यांना, होय की नाही. म्हणजे ते अंतस्फूर्तीद्वारे येत आहे. म्हणजे ते ऍक्च्युली ईश्वरी तत्व कार्यरत होतं आणि ते सूक्ष्मातलं ज्ञान तुम्हाला मिळतं. म्हणजे त्या डेस्टिनीची इच्छा असते की ह्यांना नॉलेज मिळावं. आलं लक्षात. मिलिंद धानेकर सर तुम्ही बोला. धानेकर नाही, देहनकर मॅडम. सॉरी देहेनकर, सॉरी बोला बोला. खूप छान नॉलेज दिलं सरांनी. प्रत्येक ग्रहाचे युती, त्यानंतर त्यांच्या दृष्टी कशा बघणे,
त्यानंतर त्या स्थानावर कसं लक्ष असतं हे सगळं खूप छान सांगितलं. आणि त्याला एक माझी पण रिव्हिजन झाली. थोडस आपलं कसं विस्मृतीत जे केलेल्या गोष्टी होत्या त्या रिवाईज झाल्या. आणि सरांनी आपल्याला रोज असंच द्यावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना येस करतो येस मॅडम. सरांना आता रोज पण सरांचं काय माहितीये ते उपनिषद पण शिकवतात. त्यांच्याकडे बरेच ब्राह्मण विद्यार्थी येतात. त्यांना ते उपनिषद सर आमचे खूप बिझी असतात. पण ते जास्त ते असे पुढे नसतात. त्यांना मी शोधलेला आहे मी तो कोहिनूर हिरा शोधलाय मी. आपल्या 700 लोकांमधून. काय सर मी तुम्हाला शोधून काढलं की नाही? सर हो शांत मॅडम. व्यक्तिमत्व आहे. सर कधी बोलायचे नाहीत. त्यांना वक्तृत्व त्यांना तुम्ही बोला असं मी फोर्स करते. तुम्ही बोला. ते म्हणतात की मी कधी बोललेलो नाही मॅडम. नाही तुम्ही बोला. तुम्ही बोला कुठे थांबलात तर मी आहे. असं त्यांना मी नेहमी प्रोत्साहन देते. काय सर बरोबर ना? हो मॅडम. कारण आमच्या संस्थेमध्ये काय होतं की तेव्हा इथे वक्ते खूप होते. तर त्यामुळे आम्हाला बोलायची वेळ येते नाही आणि मी सर्व्हिसला पण होतो तेव्हा. बरोबर. त्यामुळे असं कधी विचार नाही केला असं. नाही पण सर तुमचं नॉलेज खूप आहे. जर तुम्ही ते वाटलंच नाही तर कसं होईल? हो हा हो उलट पुढे आम्हाला पुढे ते जायला इतकं पाहिजे ना चांगलं ते. आहे. आता आणि आता त्यांना मी सर उपाधी आम्ही दिली आहे. आजकाल अनिरुद्ध आजकालची नक्षत्र नवीन पिढी जी आहे संस्थेचे ना प्राचार्य असे असताना मी उपाधी दिलेली आहे सर. हो आणि हो सर आजकाल नवीन जे पिढी आहे ना आमची पिढी त्यांना सगळे वाचनच नाही. आम्ही सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी वाले आहे. हो 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 सगळेजण ऑनलाईन वाले. सरांचा अभ्यास केवढा आहे? सर ऑनलाईन सरांना आणि टेरो व्हॉट्सअपवर कार्ड जेवढं चांगलं येतं ना येतं. मॅडम. तुम्हाला सगळं शिकायचं असेल ना एक एक आपण थोडंच कमी ठेवू फी. कमी ठेवू नॉमिनल. जी सरांना म्हणजे सर एवढा वेळ देणार ना त्यासाठी नॉमिनल फी ठेवू आपण. आणि असं करू एक आधी हे होऊ चालेल. देत सगळे. याच्यानंतर हा करू. हे आपलं आणि पहिलं ज्यांना खरोखर बेस कुणाला पहिला होता. जबरदस्ती नाही आपली. जे येतील बरं एक आलं तर एका विद्यार्थ्याला आपण तयार करायचं. आहे ना सर? हो हो नक्कीच. हा हा. प्रतिभा जोशी पडद्याआड गेल्या. बोलायला लागेल म्हणून. ठीक आहे मग आता कार्यशाळा संपन्नात बघा बरोबर 4:58 एक्झॅक्ट आपण 1 तास घेतलेली आहे आणि नॉलेज भरपूर मिळालेलं आहे प्रत्येकाला. ज्याने फी भरून शिकले असतील ना त्याहीपेक्षा इथे त्यांना जास्त नॉलेज. येस ऑर नो? हो हो येस येस मॅडम. येस येस. यस मॅडम. असेच सगळ्यांनी या 4 वाजता जॉईन व्हा आणि आपण दररोज काही ना काही नवीन नवीन मला जे सुचेल तो मी विषय टाकत जाईन आणि आपण करू उत्स्फूर्तपणे. आणि आठवले सर तुम्ही जेव्हा नसाल तेव्हा मी घेईनच. मी हो ओके. ना. हो हो मी एव्हरग्रीन आहे. पण तुम्ही हो. काय होतं एकाला एक जोड मिळालं तर अधिक नॉलेज मिळत. नाही तर मीच एकटी बडबड करते बरोबर. त्यात मजा नाही येत. संवाद पाहिजेत व्हायला. आहे की नाही? 2 हो बुद्धिजीवी हो हो लोकांचे आणि त्याच्यात हे सगळे बुद्धिमान आहेत. हे हो. देहनकर पण ज्योतिष भास्कर आहेत. कांचनताई हा. ज्योतिष शास्त्री आहेत. दीपाली तुझी डिग्री सांग काय आहे? माझं आता ज्योतिष भूषण संपत आलं. होईल आता अरे वा पूर्ण. कोण आहेत हो. गुरु तुझे? श्रीयुत हर्षद महाजन सर नाशिक. अरे वा छान छान व्हेरी गुड. मग तुला इथे मिळतंय ना नॉलेज चांगलं मिळतंय हो ना? हो मग हो आता यापुढे आमचे क्लासेस कर. हो हो करायचीच आहे. म्हणूनच जॉईन करते मी रोज. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे तुला डेमो लेक्चर वरून कळेल डेमो इतना अच्छा है तो एडवांस नॉलेज कितना बढ़िया होगा. ऐसा सोचने का. बरोबर आणि आहे, आमचे बरोबर. प्राचार्य असतीलच आटले सर आहेत हेमंत उपासनी आहेत ज्योतिष हो. मित्र मिलिंद आहेत एक मी कसे हे सगळे माझे विद्यार्थी आहेत त्यामुळे एकेकाला मी चान्स देते बोलायला. बरोबर. मला आनंद होतो. माझे सगळे विद्यार्थी माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत म्हणून मला खूप आनंद होतो. चला मग हा. श्री हो. गुरुदेव दत्त. जय ज्योतिष. जय जय ज्योतिष. ज्योतिषाचा जय प्रसार आणि प्रचार. जय ज्योतिष. जय 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 ज्योतिष. ज्योतिष. जय ज्योतिष. जय ज्योतिष. बाय बाय बाय. बरोबर